इथून पुढचे फक्त 21 दिवस तुम्ही स्वतःला द्या आणि त्यानंतर जो बदल तुमच्यात तुम्हाला दिसणार आहे, आई ग, सगळ्यात भारी दिवस असणार आहे तो. तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग, पिगमेंटेशन, अनइव्हननेस, डार्क स्पॉट्स, ऍक्ने स्पॉट्स, ऍक्ने मार्क्स, सन स्पॉट्स, काय वाटेल ते तुमच्या चेहऱ्यावरती असू दे. इव्हन वांग, पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन सारखा प्रॉब्लेम जरी असला तरी सुद्धा तुमच्या स्किनवरचे सगळे प्रॉब्लेम्स पूर्णपणे क्लिअर होणार आहेत. हा आहे ब्रायडल ग्लो अप सिरीजचा पार्ट 3, ज्यामध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त डाएट शेअर करणार आहे. काळजी करू नका. ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, फ्लॅक्स सीड्स, सनफ्लावर सीड्स, ड्रॅगन फ्रूट असल्या काय सुद्धा फालतू गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे. एक मिनिट, फालतू नाही आहे त्या, पण आपल्या खिशाला परवडण्याच्या लईच पलीकडे आहेत. लई म्हणजे लई लांब आहेत, त्यामुळे त्यांना तिथे लांबच राहू द्या. तुम्हाला मी एकदम साधा सोपा, सगळ्यांना खाता येईल, सगळ्यांच्या घरी अवेलेबल असेल असाच डाएट सांगणार आहे. आणि खरोखर माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. या डाएटमुळे तुमचे स्किन रिलेटेड, हेअर रिलेटेड, इवन तुमचे हेल्थ रिलेटेड इश्यूज सुद्धा पूर्णपणे कमी होतात. तुम्ही फक्त या गोष्टी कंटिन्यू फॉलो करा. हा डाएट फॉलो केल्यानंतर तुम्हाला उष्णतेचा त्रास होऊ शकतो. त्यासाठी काय करायचं ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका. आता आपण जो रेग्युलर डाएट घेतोय त्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन डी आणि विटॅमिन ई, त्याचबरोबर प्रोटीन, कार्ब्स, फॅटी ऍसिड्स, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असायला पाहिजेत. त्यावेळेस तो एक बॅलन्स्ड किंवा संतुलित आहार आपण म्हणतो तो होऊ शकतो. आता तुम्ही म्हणणार, ये बाई, हे असलं विटॅमिन ए, सी, बी असलं काय सांगू नको, आम्ही ते एबीसीडी शिकायला आलेलो नाही आहे. पहिली गोष्ट, मुद्द्याचं बोल. तुझ्यासारखं मोठं बोलणारे लई जण आहेत, त्यामुळं असलं काय ऐकायला आम्हाला वेळ नाही आहे. काळजी करू नका, तुमचा वेळ खाणार पण नाही आहे, त्यामुळे पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्हाला एका चांगल्या ड्रिंक पासून चालू करायची आहे. खास करून जर शक्य असेल तर विटॅमिन सी बेस्ड ड्रिंक पासून तुम्ही जर चालू केला, नादखोळा इफेक्ट तुम्हाला मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी ऍटलिस्ट 21 दिवस अगोदर तुम्हाला करायच्या आहेत. ऍज अ ब्राईड किंवा तुम्ही कोणीही असाल, म्हणजे तुमचं लग्न असू दे नसू दे काय फरक पडत नाही. स्किन ट्रान्सफॉर्म तुम्हाला करायची असली तर तुम्ही आतापासून चालूच करा. सकाळी उठल्यानंतर तुम्ही विटॅमिन सी बेस्ड ड्रिंक म्हणजेच लिंबू पाणी पिऊ शकताय. जरासं पाणी कोमट करायचं एक ग्लासभर, त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आणि मस्तपैकी प्यायचं. चव बघू नका, कारण ज्या गोष्टी जिभेला चांगल्या असतात त्या शरीराला ऑब्व्हियसली चांगल्या असतातच असं नाही आहे. त्यामुळं प्लीज यार, जरा चवीकडे दुर्लक्ष करा. आता जर तुम्हाला चव तरीही पाहिजेच असेल तर हलकसं मध तुम्ही घालू शकताय गोडवा येण्यासाठी, पण घालूच नका असं माझं मत आहे. ही पहिली ड्रिंक आहे. हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक चमचाभर तूप प्यायचं अगोदर आणि त्यानंतर एक ग्लासभर कोमट पाणी प्यायचं. एकदम जबरदस्त. तुमच्या बॉडीमध्ये स्निग्धता जर कमी पडली असेल, त्यामुळे तुमची हाडं दुखतात, चेहरा कोरडा दिसतो, अंग पूर्ण कोरडं वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होतात. तूप खाल्ल्यावर लगेच रूप येत नाही, त्यामुळे आज तूप खाल्लं आणि उद्या लगेच असं होत नाही, कधीच होत नाही. त्यामुळे प्लीज थोडासा वेळ द्या. म्हणूनच तुम्हाला कमीत कमी 21 दिवस मी सांगितलं. हे जर जमत नसेल तर कोणतंही तांब्याचं भांड तुमच्या घरात असेल, तांब्याचा कळस तर सगळ्यांच्या घरात असतोय, तांब्याचं फिल्टर, तांब्याच्या कळशा सगळ्या काढा बाहेर आणि त्यामध्ये रात्री पाणी ठेवायचं आणि सकाळी ते पाणी तसंच प्यायचं. त्याला गरम करायचं नाही. तांब्याच्या भांड्यातलं पाणी गरम करून जर पिलात तर ते जे कॉपर चार्जड वॉटर असते त्याचं सगळं सगळं निघून जाते. त्यामुळे आहे असं गार पाणी तुम्हाला प्यायचं आहे. अनेक चौथी पण तुम्ही ट्राय करू शकताय, ती म्हणजे एक ग्लासभर अगेन कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक 2-3 टोपण तुम्हाला आवळ्याचा रस घालायचा आहे किंवा एक 2-3 चमचे आपण म्हणू शकता आवळ्याचा रस घालायचा आणि कोरफडचा पण रस तुम्हाला मिळतो, तो पण आणू शकताय. दोन्ही रस मिक्स करायचे समान क्वांटिटी, ते कोमट पाण्यात घालायचं, म्हणजे बऱ्यापैकी टेस्ट त्याची मॅनेज होते आणि त्याच्यामुळं तुमच्या बॉडीतले सगळे टॉक्झिन्स जे आहेत, अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे बाहेर पडतात. तुमचं पोट चांगलं क्लिअर होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या स्किनवरती ग्लो येतो, तुमची स्किन सुद्धा क्लिअर होते. जेव्हा आपलं पोट स्वच्छ असतं, जेव्हा आपलं रक्त शुद्ध असतं, तेव्हा आपली स्किन सुद्धा तशीच असते. त्यानंतर सकाळच्याच टप्प्यात तुम्ही फ्रेश झाल्यानंतर आपण म्हणू शकतो तेव्हा तुम्हाला खायचे ड्रायफ्रुट्स. आता ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्ही काही इन्क्लूड करू शकताय, काजू, बदाम, पिस्ता, खारीक, खजूर, काही पण जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही ड्रायफ्रुट्स खावा. आजपर्यंत जर तुम्ही कधी खाल्ला नसाल, सुरुवात करणार असाल तर फक्त 1 किंवा 2 बदामच घ्यायचं आणि ते पण पाण्यात रात्री भिजवत ठेवायचं आणि सकाळी त्याचं साल काढून
मग खायचं. त्यानंतर तुम्ही मनुके जे असतील ते सुद्धा पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकताय. त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतील तुम्हाला. एकदमच 5-6 बदाम तुम्ही खायलाय, मूठभर मनुका तुम्ही घेतलाय, त्यानंतर काजू 7-8 खायलाय एकदमच पहिल्याच दिवशी, तुम्हाला एवढी उष्णता होईल की नाही तुम्ही विचार पण करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला खालनं वरनं काहीच समजणार नाही. एवढं घाण त्रास होईल तुम्हाला. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं सुरू करा. एकदमच मोठा घास घेतला, तो गिळणार पण नाही आणि बाहेर पण येणार नाही, असं व्हायला नको. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं सुरुवात करायचं. बेस्ट रिझल्टसाठी तुम्ही नाश्ता म्हणून ज्यूसच प्या थोडे दिवस. याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. ऍक्च्युली ती एक स्मूदी आहे. तुम्हाला घ्यायचं एक सफरचंद, त्यानंतर 5 मोठी मोठी पालकची पानं घ्यायची आहेत, त्यानंतर एक मुठभर कोथिंबीर, एक 20-25 पानं पुदिन्याची घ्यायची. त्यामध्ये जर पॉसिबल असेल, अवेलेबल असेल तर गाजर घालायचं, बीट घालायचं थोडं थोडं एकदम. चवीसाठी तुम्ही यामध्ये दालचिनी पावडर घालू शकताय, थोडीशी मिरी पावडर आणि मीठ घालायचं, दॅट्स इट. त्यानंतर यात साखर बिकर असलं काही सुद्धा घालायचं नाही, मध साखर असलं काही घालायचं नाही. एवढ्याच गोष्टी घालायच्या आणि जरासं पाणी घालायचं फक्त ते बारीक होऊपर्यंत, आणि पूर्ण बारीक करायचं, त्याला गाळायचं नाही. पूर्ण बारीक केल्यानंतर ते जसं आहे घटकायचं. ही एक एवढी हेल्दी स्मूदी आहे. तुमचा केस गळण्याचा प्रॉब्लेम असू दे, तुमच्या चेहऱ्यावरती कसलेही डाग असू देत, कसलेही तुम्हाला हेल्थ रिलेटेड काही इश्यूज असतील तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. एकदम 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 हेल्दी, एकदम भारी ही स्मूदी आहे. मला माझ्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेली आहे आणि मी खरंच 1-2 वर्ष कंटिन्यू ही स्मूदी घेत सुद्धा होते. याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. तुम्ही फक्त ट्राय करून बघा. आपली मॉर्निंग ड्रिंक झाली, नाश्ता झाला. आता आपण बोलू जेवणाबद्दल. आता आपल्या इकडची लोक हेल्दीच जेवतात. भले थोडासा मसाला असतो आपल्या इकडे, आमच्या कोल्हापुरात तर मसाल्याशिवाय काय सुद्धा होत नाही. त्यामुळे आम्हाला प्रत्येक भाज्या अशा झणझणीत आणि चटकदारच लागतात, त्याशिवाय आमचं जेवण पूर्ण होत नाही आणि आम्ही खातो सुद्धा. आता आपण जे रेग्युलर जेवतोय, आपली चपाती, भाजी, ताक, दूध काय असेल ते XYZ, तर हे जेवण हेल्दीच आहे. ते काय तुम्ही चेंज करायलाच पाहिजे असं अजिबात नाही आहे. पण याच्या सोबत तुम्हाला थोड्या गोष्टी ऍड करायच्या आहेत. ते म्हणजे तुम्हाला कोशिंबीर खायची आहे दररोज न चुकता. कोशिंबीर पहिल्यापासून आपल्या घरी सगळेजण खातात, पण आपण एवढं लक्षच देत नाही त्या गोष्टीकडं. ट्रस्ट मी, आपल्या गट हेल्थसाठी ही जी कोशिंबीर आहे ती खूप म्हणजे खूप भारी आहे. त्यामध्ये काकडी असायला पाहिजे, टोमॅटो, त्यानंतर कोबीज तुम्ही ऍड करू शकताय, गाजर किंवा पालकची पानं त्याच्यासोबत असायला पाहिजे, मेथीची भाजी. या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाळल्या कच्च्या खायच्या आहेत. सुरुवातीला सगळ्या गोष्टी खूप प्रॉब्लेमॅटिक ठरतात, पण थोडे दिवस, एकदा सवय होऊपर्यंत, एकदा तुम्हाला सवय झाली ना तुमच्या तोंडाला खाऊन खाऊन, नंतर काय सुद्धा वाटत नाही. त्यामुळे जेवताना या सगळ्या गोष्टी तुमच्या जेवणासोबत असायलाच पाहिजेत आणि त्या तुमच्या शरीरात जायलाच पाहिजेत. म्हणून नॉर्मल आहार घेण्याच्या ऐवजी त्यासोबत सॅलड पाहिजे म्हणजे पाहिजेच. कारण त्याच गोष्टी तुमच्या नॉर्मल आहाराला एक बॅलन्स्ड डाएट किंवा एक समतोल आहार बनवतात. आता येऊयात आपण दुपारी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यावरती. इथं येतोय आपला चहा. सगळ्यांना दुपारी झोपून उठल्यानंतर चहाची सवय असते आणि चहा पिल्याशिवाय आपले डोळेच उघडत नाहीत, आपल्याला फ्रेश वाटतच नाही. त्यामुळे आता दुपारच्या टप्प्यात तुम्ही आरामात एक वाटीभर चहा पिऊ शकताय. तुम्हाला बिस्किट जरी खायचं असतील, निवांत खावा. उगाच हाय म्हणून हो म्हणून खायचं नाही. 3-4 बिस्किट तेवढंच खायचं, बास. त्याच्यापेक्षा जास्त खाऊ नका. तर आता तुम्ही समजा 4 किंवा 4च्या आसपास काहीतरी चहा बिस्किट खाल्ला. 4:30 वाजता तुम्हाला खायचं आहे ते म्हणजे मोडं, कडधान्य. हे तुम्ही दररोज खायला चालू करा. खूप खायचं नाही, एक वाटीभर. 4-4 गोष्टी सगळ्या तुम्हाला रात्री भिजत ठेवायच्या आहेत. आदल्या रात्री मटकी, मूग, 4 शेंगदाणे, हरभरे असतील तुमच्याकडे, वाटाणा जर असतील घरात, या सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये भिजत घालायच्या आणि जसं आपण मटकीला मोड आणतो एक्झॅक्टली तसंच पाणी काढून एका छान कपड्यामध्ये याला बांधून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा याला थोडे थोडे मोड यायला चालू होतील तेव्हा खायचं. एवढं भारी, एवढं एनर्जेटिक, एवढं हेल्दी आणि काय म्हणू आपण, एवढा म्हणजे पोषक आहार आहे ना हा. तुम्ही याला तोडच नाही. जेवढ्या ऍक्ट्रेस आहेत, जेवढे मोठमोठे खेळाडू आहेत, सगळेच्या सगळे नॉर्मल जेवणाच्या ऐवजी हे असलं जेवतात, असलं खातात आणि त्याच्यामुळं तुम्ही त्यांची स्किन बघूच शकताय कसली भारी असत्या. प्लस एनर्जी लेवल एक वेगळीच असत्या, पॉझिटिव्हिटी वेगळीच असत्या. मी खरोखर सांगते, आहाराचा डायरेक्ट संबंध तुमच्या विचारांशी जोडलेला असतो. आपलं जेवढं खाणं चांगलं असते तेवढे आपले विचार चांगले असतात, जेवढे विचार चांगले असतात तेवढी कृती चांगली असते आणि जेवढी कृती चांगली असते तेवढीच आपली लाईफ पॉझिटिव्ह आणि खूप चांगली
आणि काय म्हणू आपण सुसह्य व्हायला चालू होते. तेवढ्याच आपल्या आयुष्यात यश मिळायला आपल्याला चालू होतं. कारण आपण जे करतो तसाच आपल्याला आयुष्यात रिझल्ट मिळत असतो. त्यामुळे मेन मुद्दा आहे चांगलं खावा. आता रात्री जेवताना एकदम हू म्हणून ताव मारायचं नाही. सकाळपासून काय खाल्लं नाही. आपल्या इकडे उपवासाच्या बायका तर आई गं, म्हणजे दिवसभर काय खाल्लं नाही म्हणून रात्री जेवणावर तावच मारतात. हे असलं कधीच करायचं नाही, कधीच नाही. रात्रीचा आहार हा थोडाफार हलकाच असायला पाहिजे. आपल्या इकडे बरोबर उलट होते. आपल्यात भजी करायचं असू द्यात, काहीतरी नवीन पनीर-बिनीर काहीतरी आम्ही केलोय घरात. सगळ्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आपल्यात संध्याकाळीच करतात. कारण कसं होतं की माणूस दिवसभर दमून आलेला असतो. कोण जॉबला जाते, ऑफिसला जाते, कॉलेजला कोणतर जात असते. त्यामुळे सकाळचा डब्बा मिळत नाही. त्यामुळे रात्रीच आपण फुल एन्जॉय करतोय आणि दाबून खातोय आणि तिथंच आपण चुकतोय आणि त्याच्यामुळेच आपल्याला प्रॉब्लेम्स व्हायला चालू होतात. म्हणून संध्याकाळचा जो टप्पा आहे, पॉसिबल असेल तेवढा हलका आहारच घ्यायचा. तुम्ही चपाती खाऊ शकता, काही अडचण नाहीये. पण चपाती जर तुम्हाला खूप आवडत असेल तर सकाळच्या टप्प्यात खायचं बेस्ट. कारण चपाती थोडीशी जड असते, वांगी थोडीशी जड असतात. सकाळच्या टप्प्यात बेस्ट आहे. रात्री मात्र भाकरी, भात काय असेल ते तुम्ही नॉर्मल खाऊ शकताय. पण खूप जड गोष्टी दररोज खाणं अव्हॉइड करा. कधी तर चालते, काय सुद्धा होत नाही त्यांना. रात्री झोपण्यापूर्वी मात्र तुम्ही दूध आणि हळद प्यायला चालू करा. खूप हेल्दी, याला गोल्डन मिल्क म्हणतात. आयुर्वेदामध्ये तर एवढं 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 याला महत्व दिलंय की काय सांगू. आपण या आपल्या साध्या साध्या गोष्टी सोडतोय आणि काहीतरी वेगळ्याच गोष्टींच्या मागे आपण पळालोय. ते प्रोटीन पावडर खा आणि कुठे हे खा आणि ते खा. सगळ्या गोष्टी आपल्या घरात अवेलेबल आहेत. भरपूर लोक सांगतात की दूध शरीराला चांगलं नसतं म्हणून. तर आपल्या खेड्यापाड्यात अजून आपल्याकडं गाई म्हशी आहेत घरोघरी. त्यामुळे आम्ही तर दूध डेअरीतून घेतोय. बेस्ट आहे देशी गाईचं दूध. जर नसेल तर तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल. फॅट थोडंसं जास्त असतं यामध्ये. त्यामुळे जरासं गरम करायचं, शाई त्याची बाजूला काढायची आणि त्यामध्ये हळद घालून प्यायचं. मी दररोज न चुकता, मी 23 वर्षांची आहे. 23 वर्ष झालं. मला नाही वाटत एखादा दुसरा दिवस मी दूध पित नसेल. ज्यावेळी मला खूप कफ होतो, खोकला वगैरे लागतो तेव्हाच तेवढं मी पित नाही. अदरवाईज मला दूध लागतंयच रात्री, दूध आणि हळद. त्यामुळं खरोखर सांगते तुम्हाला, तुम्ही आजारीच पडत नाही. तुम्हाला सर्दी, खोकला सारखं-सारखं होणं किंवा सारखं-सारखं ताप येणं, सारखं तुम्ही आजारी पडणं, यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर, तुमची गट हेल्थ जी आहे ती खूप स्ट्रॉंग राहते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही हळू-हळू तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. तुम्हाला याचे बेस्ट, बेस्ट, बेस्ट रिझल्ट्स मिळणार म्हणजे मिळणारच. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की हा डाएट कंटिन्यू फॉलो केल्यानंतर तुम्हाला उष्णतेचा थोडाफार त्रास होऊ शकतो आणि तो त्रास व्हायला नको म्हणून तुम्हाला दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी दररोज प्यायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, की तुमच्या बॉडीला व्यायाम पाहिजे. नुसताच हे सगळं खाल्लाय आणि बसलाय तुम्हाला भयानक त्रास होणार आहे. तुमचं वजन पण वाढेल, 101% वाढणार. तुम्हाला पोट सुटणार, चरबी तुमची सुटणार. त्यामुळे प्लीज थोडासा व्यायाम तुम्ही करा. काय जर जमत नसेल, सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्कार घालायचं सुद्धा तुम्हाला जमत नसेल तर रात्री म्हणते संध्याकाळच्या टप्प्यात किंवा सकाळी उठल्यानंतर 1 तासभर दररोज चालायचं. याच्यापेक्षा जास्त तुम्ही काय करू नका. पण 1 तास दररोज न चुकता चालायचं. त्यामुळे तुमची बॉडी खूप चांगली राहते आणि जेवढी आपण आपल्या शरीराला एनर्जी द्यालोय ती एनर्जी कुठनं तरी निघणं सुद्धा खूप गरजेचं आहे. नाहीतर ती भयानक, जेव्हा एनर्जी लईच वाढते त्यावेळी आपल्याला खूप साईड इफेक्ट्स होतात. म्हणून ही एनर्जी बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला पाणी प्यायचंच आहे किंवा लिक्विड तुम्ही काहीही पिऊ शकता. सकाळच्या टप्प्यात वगैरे ताक, दही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड असायला पाहिजे. दही थोडंसं खाल्ला नसला तरी पण चालते, पण ताक प्यायचं. ताकाला पृथ्वीवरचं अमृत मानलं जाते. लोकं खुळी नाही आहेत, कशाला पण काय पण म्हणायला. त्यामुळे ताक दररोज तुमच्या आहारात असायलाच पाहिजे. खूप लोकांना घाणेरडी सवय असते, की ताक संध्याकाळच्या टप्प्यात प्यायचं. ताक, दही या सगळ्या गोष्टी सकाळच्या टप्प्यात असायला पाहिजे. दूध जर तुम्ही पिणार असाल तर ते संध्याकाळच्या टप्प्यात असायला पाहिजे. डाएट असाच ठेवायचा असतो. कधीही काही खायचं नसतंय आणि त्याच्यामुळेच आपल्याला काहीतरी होत असते. मग आपण म्हणतोय की मी एवढं व्यायाम करालोय, एवढं डाएट ठेवालोय, तरी सुद्धा माझं वजन वाढालंय, माझे केस पातळ व्हायल्यात, माझे केस गळाल्यात, माझ्या स्किनवरती ॲक्ने आल्यात, पिंपल आल्यात. हे चुकीचं डाएट चुकीच्या वेळी खाल्ल्यामुळे तसं होतंय. म्हणून नेहमी आहार बॅलन्स्ड असायला पाहिजे आणि तो योग्य वेळी खायला पाहिजे. संध्याकाळचं सुद्धा जेव्हा तुम्ही जेवताय, शक्य असेल तर 7च्या अगोदर
खरं तर 6च्या अगोदर म्हणायला पाहिजे, पण एवढं कुणालाच पॉसिबल नाहीये. त्यामुळे 7 ते 8च्या अगोदरच जेवण व्हायला पाहिजे. 10 वाजता जेवणं, 11 वाजता जेवणं, 11:30 वाजता जेवणं हे खूप चुकीचं आहे. जेवल्यानंतर लगेच झोपायचंच नसतंय. जेवल्यानंतर 1-2 तास तरी ॲटलीस्ट तुम्ही जागे असायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही झोपू शकताय. ते पण जेवल्या-जेवल्या लगेच जर झोपणार असाल, डाव्या कुशीवरती झोपायचं त्याच्यामुळं पचन चांगलं होते. सगळ्या गोष्टी तुमच्या पचनाशी रिलेटेड आहेत. तुम्ही कुठल्याही डर्मॅटकडे जावा, डायटिशियनकडे जावा, ते तुम्हाला एकच सांगतात, की बॉडीतले जे टॉक्झिन्स आहेत, अनवॉन्टेड ज्या गोष्टी आहेत, त्या पूर्ण क्लिअर व्हायला पाहिजे. याचा अर्थ काय आहे? तुमच्या शरीरातनं घाम जायला पाहिजे, तो आपण जिममध्ये घालवतो. तुमचं पोट साफ व्हायला पाहिजे, त्याच्यासाठीच ते वेगवेगळे तुम्हाला डाएट आणि ज्यूस आणि काय-काय ते पावडर-बिवडर देत असतात, तेच खायला. त्यामध्ये खूप अँटीऑक्सिडंट असतं. मी या सगळ्या गोष्टी नॅचरली तुम्हाला मी सांगत आहे. तुम्ही फक्त हा डाएट ठेवा. त्याच्यासोबत मी ज्या गोष्टी, ज्या टिप्स तुम्हाला सांगितल्या, की पाणी प्यायचं, थोडासा व्यायाम असायला पाहिजे शरीरात, ताक वगैरे तुम्ही पिऊ शकताय, दही सकाळच्या टप्प्यात खाऊ शकताय. या जेव्हा गोष्टी तुम्ही सोबत करताय, तेव्हाच त्याचा रिझल्ट तुम्हाला जबरदस्त मिळणार आहे. तुम्हाला हेल्थ रिलेटेड बेनिफिट्स तर मिळणारच आहेत, पण तुमची स्किन जी दिसणार आहे ना, ती जबरदस्त दिसणार आहे. तुम्ही फक्त 21व्या दिवशी मला कमेंट करून सांगा, की तुम्ही पहिला कसे होता आणि आता कसे आहे. जमीन आसमानचा फरक एकदम तुम्हाला दिसणार नाहीये. पण पहिल्या दिवसाच्या तुलनेत 21व्या दिवसाची जी तुमची स्किन असणार आहे, ती मात्र जबरदस्त असणार आहे. म्हणून हा सगळा जो डाएट आहे, तो तुम्ही हळू-हळू इन्क्लूड करायला चालू करा. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज यार एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप 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 प्रेम करा.